पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी संध्याकाळी प्रोपेलिन या गॅसची वाहतूक करणारा गॅस टँकर पलटी झाला तेव्हा पुण्यातील विलास रानवडे हे पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेले होते। त्यांच्या समोरच हा प्रकार घडला। त्यानंतर त्यांनी जे अनुभवलंय ते आपल्याला ते सांगणार आहेत। नक्की काय घडलं होतं, तुम्ही त्यावेळी किती अंतरावरती होता? ज्यावेळेस मी साधारण 3:30 वाजता पुण्यामधनं मुंबईला मी निघालो होतो माझ्या मीटिंगसाठी। त्यावेळेस मी साधारण 4:30-5च्या दरम्यान मी आडोशी बोगद्याच्या अलीकडे थोडीशी ट्रॅफिक जाम झाली असं आम्हाला कळालं। त्यानंतर मी सगळ्यात पहिला प्रथमदर्शनी त्या ठिकाणी माझी गाडी त्या ठिकाणीच होती समोर, ज्या ठिकाणी तो टँकर पलटी झालेला होता। आणि त्या पलटी झालेल्या टँकरमध्ये समोरचं जो त्याचं केबिन होतं ते केबिन सकट तो पलटी झाला होता आणि थोडा त्याच्यातनं गॅस बाहेर यायला सुरुवात झाली होती। आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे 2 ते 4 ट्रॅफिक हवालदार त्या ठिकाणी ते कंट्रोल करत होते। वास्तविक पाहता त्यामध्ये जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर थोडा अत्यवस्थ त्या ठिकाणी पडलेला होता आणि त्याला वाचवण्यासाठी मदतीसाठी त्यांची घेपात चालू होती। परंतु त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेल्यानंतर थोड्या वेळाने त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आली। ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्या ड्रायव्हरला अक्षरशः त्या ठिकाणी फक्त एकच व्यक्ती होती जी डेअरिंग करून त्या ठिकाणी गेली, ती कर्मचारी असेल त्याची। त्यांनी त्याला बाहेर काढला, त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला घातला आणि ती ॲम्ब्युलन्स निघून गेली। त्यानंतर आम्हाला त्याच ठिकाणी थांबवण्यात आलं। साधारण आम्ही एक 100 मीटर अंतरावरती टँकरपासून होतो। सुरुवातीला थोडा गॅस बाहेर येत होता। प्रथमदर्शनी आम्ही त्यांना विचारलं की हा गॅस कशाच्या स्वरूपाचा आहे, तर त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही। त्या टँकरवरती लिहिलेलं असेल कदाचित, परंतु त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही। नंतर त्या ठिकाणी जे कोण अधिकारी आले, पोलीस अधिकारी, त्यांनी सांगितलं की ते हायली इन्फ्लेमेबल तो गॅस आहे आणि तो कधी पेटू शकतो, त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। एव्हाना ट्रॅफिक पूर्ण लोणावळ्यापर्यंत जाम झालेली होती। मग त्यानंतर थोड्या वेळानं आम्ही ज्या वेळेस तिथं थांबलो होतो त्यावेळेस पोलिसांनी असा निर्णय घेतला की थोड्या लाईट कमर्शियल व्हेकल जे आहेत ते कडेकडेने आपण पाठवून देऊ खाली, कारण मागे जाम होईल, म्हणून त्यांनी ते सोडण्यास सुरुवात केली। यानंतर मी माझ्या जे ठरलेल्या ठिकाणी मीटिंगसाठी गेलो। माझी मीटिंग संपल्यानंतर मी परत निघालो की मला काय वाटलं की ते संपलेलं असेल, म्हणजे ॲक्सिडेंट झालेलं तो त्यांनी सगळी टँकर बाजूला केलेला असेल। परंतु ज्यावेळेस मी परत पुन्हा एकदा खालापूरचा टोल नाका पास केला त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं साधारण 9च्या दरम्यान की ट्रॅफिक जागेवरती परत जाम आहे। म्हणून आम्ही त्या ठिकाणी फूड मॉलला खाऊन घेतलं आणि परत त्या लाईनीमध्ये लागलो। लाईनीमध्ये लागल्यानंतर त्या ठिकाणी जे काही पोलीस कर्मचारी होते त्यांना आम्ही चौकशी केली की बाबा काय आहे, याची परिस्थिती काय आहे, तर त्यांनी सांगितलं आम्ही रोड बंद केलेला आहे। मग तो किती वेळा करता केला आहे, तो कधी चालू होणार आहे, त्याची कुठली इंटिमेशन त्यांनी आम्हाला दिली नाही। त्यामुळं आम्ही बरेचसे जे काही लोक होते ते त्या ठिकाणी गाडीमध्ये झोपून होते। काहींनी तर ते गाड्या बंद करून जे आता तुम्ही नेहमीच पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून प्रवास करत असाल, इतका टोल सगळे देतात, तुम्हाला काय अनुभव आला या सगळ्या अपघाताच्या दरम्यान यंत्रणेचा म्हणून? आपण इतक्या सगळ्या गोष्टी ऐकतो, बोलतो, करतो, पण अशा वेळी त्या ठिकाणी किती हतबलता सगळ्यांनी जाणवली? नाही, आज आपण भारताचं आपण आज असं म्हणतो की आज चौथी महासत्ता बनायला आपण चाललेलो आहोत। आपल्याला त्याचा आनंद आहे, आपण त्या परिस्थितीमध्ये चाललो आहे। आज त्या परिस्थितीने आपण देश चाललेला आहे, पण आपण बेसिक आपण लोकांना गरजा जे काही नीड्स आहेत ते आपण पुरवू शकत नाही ना लोकांना। आज तुम्ही 350 रुपयाचा टोल त्या ठिकाणी घेता, 350 रुपयाचा टोल देऊन जर तो माणूस जर खाली जात असेल मुंबईला तर तो सेफ जात नाही आज। बरं, त्याला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही जी त्याला हे मिळाली पाहिजे, सर्व्हिस मिळाली पाहिजे, ती पण आपण देऊ शकत नाही। रेस्क्यूसाठी काही यंत्रणा त्या ठिकाणी जाणवली? रेस्क्यूसाठी तिथं काहीही नाही आहे। रेस्क्यूचं जे काही पाहिजे तिथं एमर्जन्सी एक्झिट पाहिजे। एमर्जन्सी एक्झिटमध्ये माझ्यासमोर काही ज्या माता भगिनी होत्या त्यांना त्या ठिकाणी टॉयलेट्सला, वॉशरूमला जाण्यासाठी देखील त्यांना अडचणी आल्या। 1-1 किलोमीटर ते फूड मॉलपर्यंत चालत गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी वॉशरूमचा उपयोग करण्यासाठी 1-1 किलोमीटर पायपीट करावी लागली। त्यांच्याबरोबर लहान मुलं बाळं होती, त्यांना भुकेचे प्रॉब्लेम झाले होते। अशा वेळी जर का मदत मिळाली नाही तर मग आपण त्या एक्सप्रेस हायवेचा फायदा काय आपल्याला? अपघात हा कधी होऊ शकतो, कुठे होऊ शकतो, म्हणूनच त्याला अपघात म्हणतात। मात्र गोष्ट आहे, गरज आहे ती या अपघाताला सामोरे जाण्यासाठी
फक्त कागदोपत्री असलेल्या यंत्रणेची या एक्सप्रेसवेवरती आजपर्यंत अनेक मोठे अपघात झालेत आणि त्या ठिकाणी असलेली रेस्क्यूसाठीची यंत्रणा फक्त कागदावरती उरल्याचं दिसून आलंय. यावेळी देखील प्रवाशांनी तोच अनुभव घेतलाय. कॅमेरामन राजेश बिडकरचं मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.